एक मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली सुरू। लाडक्या बहिणींना उद्या सकाळी 100% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता येणार। सलग 3 दिवस वाटप राहणार। 72 तास लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट योजनेचे 4 योजनेचे पैसे जमा होणार। एक नाही दोन नाही, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात पहा। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर सोबतच आता 4 चाकी वाहल्या बहिणींचा विचार होणार। पण त्याच्यामध्ये एक मोठी आता अपडेट आलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आताच बैठक झालेली आहे। बँक खात्यावरती आता लागू झाले 5 नवे नियम। पहा नवे नियम सह काय आहे अर्ज पडताळणी। लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यावरती 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे, तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून सगळे नियम काढले जाणार, पण महत्त्वाचे 4 नियम राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली। सोबतच लाडक्या बहिणींना 2 आनंदाच्या बातम्या सुद्धा आता आहेत। ज्या लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट हे मिळालं नाही अशा आपल्या लाडक्या बहिणींना आता आजपासून पुढे गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणींना मिळणार आहे। बघा आता पुढच्या जे काही 4 दिवस असणार आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींना निधी वाटप होणार आहे। त्यामध्ये तुम्हाला जर आपण बघितलं तर 15, 16, 17, 18 असे 4 दिवस वाटप होणार आहे। त्यानंतर लगेच तुम्हाला 3 योजनेचे पैसे देखील येणार आहेत। सोबत भरपूर लाडकी बहिणी गॅस सिलेंडर योजनेची प्रतीक्षा करत आहेत। बघा काय म्हणाले मुख्यमंत्री। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। बहिणींना 72 तासात लाडकी बहीण योजनेचे पैसे, सोबतच गॅस सिलेंडरचे पैसे, सोबतच 25,000 रुपयांचं अनुदान, सोबतच घरकुल योजनेचे अनुदान असे 4 योजनेचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार। पुढच्या 4 ते 5 दिवसात दररोजचे काही लाडक्या बहिणींना जे जिल्हे आहेत मी आता तुम्हाला सांगणार कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार। लाडकी बहीण योजनेमध्ये साडी वाटप सुद्धा होणार। 3 वेगवेगळ्या याद्या तयार झाल्या, परंतु याची यादी जी आहे ती कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर 2 मिनिटातच व्हिडिओ सांगतोय, 2 मिनिटं फक्त लक्ष द्या। जर ज्या लाडक्या बहिणींना पैसे पाहिजेत त्यांनी 2 मिनिटं लक्ष द्या फक्त। सगळ्यात महत्त्वाची अपडेट, लाडक्या बहिणींना आता पैसे मिळायला सुरुवात। हो, लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात। उद्या सकाळी पासून 72 तास लाडक्या बहिणींना पैसे खटाखट लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। सोबतच त्यांनी एक मोठी घोषणा केली की आम्ही आता लवकरच नवीन योजना देखील आणणार आहोत, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा पैसे आम्ही देणार आहोत। जशी लाडकी बहीण योजना ही सफल झाली तशीच ती सुद्धा योजना सफल होणार आहे। पिवळं केशरी रेशन कार्डवरती लाडक्या बहिणींना आता तिथं तुम्हाला आनंदाचा शिधा। सोबतच तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक नवीन योजना सुद्धा सुरू होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना माहीत नाही त्यांनी व्हिडिओ बघा, लक्षात घ्या। आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार। परंतु ज्या लाडक्या बहिणींना लक्षात घ्या, कालच सरकारनं सांगितलं की नमो शेतकरी महासन्मान निधी 6व्या हप्त्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे आणि सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, पुणे जिल्हा अशा मोठ्या जिल्ह्यांमध्ये काल अर्ज पडताळणी झाली। याच्यामध्ये जवळपास 15 ते 16 लाख लाडक्या बहिणी प्रत्येक जिल्ह्यातून बाद करण्यात आलेल्या आहेत। काय कारण होती सांगतो। ज्या लाडक्या बहिणी बघा इतर योजनांचा लाभ घेतात, ज्या लाडक्या बहिणी इतर योजनांचा लाभ घेतात, सोबत ज्या लाडक्या बहिणींची कागदपत्र अपुरी आहेत अशा लाडक्या बहिणींना बाद करण्यात येत आहे। अर्ज पडताळणीला सुरुवात झालेली आहे। सरकारचा असा निर्णय आहे की आता ही योजना फक्त गरजू लाडक्या बहिणींसाठी असणार। गरजू लाडकी बहीण म्हणजे कोण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय। व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा। सगळ्यांनी पटकन आता कमेंट करायचे, सगळ्यांनी चला पटापटा कमेंट करा। कोणता जिल्ह्यात आहे तुमचा जिल्हा कोणता आहे सांगा पटापटा, कारण खूप महत्त्वाची बातमी तुम्हाला देणार आहे। तुम्हाला आता असं वाटत असेल की 21 रुपये मिळणार, काळजी करू नका, 21 रुपये सुद्धा मिळणार, परंतु या महिन्यात नाही, या महिन्यात मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करण्यात आले। तुम्हाला आता ह्या महिन्यात 1500च मिळणार आहेत, लक्षात घ्या। पटापटा कमेंट करा, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे। सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एप्रिलचा हप्ता तर सुरू झाला, कधीपासून? उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्या
3 गॅस सिलेंडरचे पैसे सोबत लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार. 2 वेगवेगळे मेसेज येणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा झाली आणि आताच झालेल्या 15 मिनिटापूर्वी जी बैठक पार पडली त्याच्याशी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणींना अजून सक्षम करणार, अजून नवीन योजना आणणार ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना आम्ही डबल हप्ता देऊ. म्हणजे आता जसं 1500 मिळत आहे तसं आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा 3000 रुपये देण्याचा प्रयत्न करून लाडक्या बहिणींना सक्षम करू, त्यांना आर्थिक साक्षरता आणू, त्यांचं जीवन सफल बनवण्याचं काम हे त्यांचं लाडके भाऊ करतील असं सरकारनं आताच सांगितलेलं आहे. सोबत अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलं आम्ही आता लाडक्या बहिणींना पैसे देत आहोत, परंतु त्यांना आर्थिक साक्षरता आणण्यासाठी आम्ही काही योजना अजून आणत आहोत. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना या पैशांचा उपयोग कसा करायचा, कुठं सुरुवात करायची, कुठे छोटे मोठे व्यवसाय सुरू करायचे, त्यासाठी आम्ही सरकारने आता 25,000 रुपयांचं अनुदान हे लाडक्या बहिणींना देण्यास सुरुवात केली. ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी या योजनेचा लाभ घ्या. पटापटा आपले छोटे मोठे व्यवसाय सुरू करा. तुम्हाला माहिती आहे 25,000 रुपये छोटा मोठा व्यवसाय करायला खूप झालं. जसं भाजीपाला असेल, जसं तुम्ही रसाचा गाडा टाकला आहे, कुठं भजीपाव काही गाडा टाका, चहाचं थोडंसं टाकलं तरी आपल्याला माहिती आहे 25,000 रुपये तुम्हाला भांडवल थोडंसं मदत होऊ शकते. यासाठी सरकारनं आता ह्या गोष्टींचं सुरुवात केलेली आहे. त्यामुळं पटापटा तुम्ही या योजनेचा लाभ घ्या. सोबतच ज्या लाडक्या बहिणींना अजून स्वतःचं घर नाही अशा लाडक्या बहिणींसाठी सुद्धा योजना सरकारनं राबवल्या. 20 लाख लाडक्या बहिणींना तिथं पैसे वाटपाचा कार्यक्रम सरकारनं सुरू केला. 50,000 रुपये त्याच्यावरती अनुदान वाढवलं. पहिलं 2 लाख रुपये होतं, आता 2.5 लाख रुपये लाडक्या बहिणींना मिळतात. आता तुम्ही म्हणाल आम्हाला फॉर्म भरायचा आहे दादा, आम्हाला घरकुल पाहिजे, पण कोणी सांगतच नाही. टेन्शन घेऊ नका, तुम्हाला काय करायचं सांगतो. घरकुल योजना याच्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती इथं जाऊन तुम्हाला घरकुल योजनेचा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरल्यानंतर काही दिवसात तुमची निवड होईल आणि निवड झाल्यानंतर तुम्हाला टप्प्याटप्प्याने त्याचे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावरती पडत राहतील. टेन्शन घेऊ नका मित्रांनो. माझ्या लाडक्या बहिणींनो, आपला चॅनल तुमच्यासाठीच आहे. चॅनल आधी सबस्क्राईब करा, कारण सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आणि कामाची माहिती देणारा एकमेव आपला हा चॅनल आहे. त्यामुळं अर्ज पडताळणीमध्ये लाडक्या बहिणी बाद होत आहेत. त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टींची काळजी अत्यंत घ्या, कारण जर तुम्ही ही काळजी घेतली नाहीत माझ्या मातांनो तर तुमचं नाव यादीतून बाहेर पडणार, 100% बाहेर पडणार आणि परत तुम्हाला दुःख होऊन देखील काही फायदा नाही. सरकारनं आता कसून चौकशी केली. सरकार शोधातच आहे कोणती लाडकी बहीण सापडती जी आता सक्षम झालेली आहे. कारण आता एवढा भारच आलेला आहे सरकारच्या तिजोरीवरती. आपण जर बघितलं तर आता 2100 रुपये सुद्धा देणार होते, परंतु हे आता शक्य नाही. त्यामुळे ते 1,500 रुपये देत आहेत. ते तुम्हाला थोडासा आता त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु अर्ज पडताळणीमध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचे 3 डॉक्युमेंट चेक केले जातात. पहिलं तुमचं रेशन कार्ड. रेशन कार्डची या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जर KYC केले नसेल तर करून घ्या, अन्यथा प्रॉब्लेम होईल. दुसरी गोष्ट तुमचं आधार कार्ड अपडेट करा. आधार कार्डवरची माहिती आणि तुमची बँकेतली जी माहिती आहे म्हणजे नाव वगैरे सगळं चेक करा. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तुमचा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा माझ्या मित्रांनो, नाहीतर तुम्हाला 2 मिनिटात यादीतून गायब केलं जाईल आणि तुम्हाला इथून पुढे कुठल्याही योजनेचा लाभ हात दिला जाणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे, कारण त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं हा आपला महत्त्वाचा एक काम आहे. तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असतील, तुमचे फेसबुक ग्रुप असतील, पटापट हा व्हिडिओ शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. लक्षात घ्या, हप्ते येतीलच, ते काय येणारच आहेत, परंतु जर अर्ज पडताळणीमध्येच तुम्ही बाद झालात तर काय होईल, तुम्हाला इथून पुढे एकही हप्ता येणार नाही. त्यामुळे पहिली खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे आपण अर्ज पडताळणीमध्ये बाद नाही झालं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला जे सांगितलेली गोष्टी आहेत ते करायचे आहेत. पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा जिल्हा आणि बँक कोणत्याही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.